जत नगरपालिकेकडून बाजार समितीला जागा घेऊन एका नेत्याने 2 एकर जमीन हडपली. कोट्यावधींचा जमीन घोटाळा केला. आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप. कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन झाल्याने त्यावर प्रशासक आलेला आहे. सत्ताधारी त्याविरोधात कोर्टात गेले आहेत. त्यांनी जत नगरपालिकेकडे जागा मागणी अर्ज केला होता. तसे पत्र सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने दिले होते. त्यांचे इतरही काही घोटाळे बाहेर येत आहेत आणि या लोकांना कृषी उत्पन्न बाजार समिती का हवी आहे, तर यांना मोठ्या प्रमाणात घोटाळे करायचे आहेत. जतमध्ये बाजार समितीला जागा कमी पडते आहे. आम्हाला जागा द्या अशी मागणी नगरपालिकेकडे केली जाते आहे. जत कृषी उत्पन्न बाजार समितीपासून 5 किलोमीटरवर फ्लॉट आहे असे सांगून आरक्षण उठवले आहे. एका नेत्याला 2 एकर जागा दिली आहे. त्याची किंमत 10 कोटी रुपये आहे. असे घोटाळे करण्यासाठी त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ता हवी आहे. उत्पन्न बाजार समितीवरती राज्य सरकारनं प्रशासक आणला. प्रशासक म्हणण्यापेक्षा विभाजन केल्यामुळे तो प्रशासक आलेला आहे. सांगली, कवठेमंकाळ आणि जत मध्ये आता ती काही सत्ताधारी लोक कोर्टामध्ये गेलेली आहेत. कोर्टामध्ये काल परवा तारीख होती, तर आता त्यांनी पुढं जून महिन्यामध्ये तारीख 18 बहुतेक दिली आहे. तारीख मागं पुढं असं काही संदर्भातले घोटाळे बाहेर यायला लागलेले आहेत. आणि या लोकांना कृषी उत्पन्न बाजार समिती का हवी आहे, त्याचं कारणच हे आहे की त्यांना त्यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करता येतो. आता माझ्याकडे जे डॉक्युमेंट आहे, जत मध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीनं जत नगर परिषदेला कृषी उत्पन्न बाजार समितीला जागा कमी पडते आणि तुम्ही आम्हाला जागा द्या आरक्षित करून, अशा पद्धतीचा एक प्रस्ताव नगर परिषदेकडे सादर केला होता. आणि नगर परिषदेने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागणीनुसार 319/2 10 हेक्टर 50 आरच्या क्षेत्रावरती कृषी उत्पन्न बाजार समितीचं आरक्षण पडलं होतं. आता हे प्रकरण इतकं गंभीर आहे. हे आरक्षण कृषी उत्पन्न बाजार समितीचा ठराव जोडलाय तिथं, पण रेकॉर्डला तिथं मिळतच नाही. म्हणजे बाहेरच्या बाहेरच हा ठराव केलाय की जत कृषी उत्पन्न बाजार समितीपासून 5 किलोमीटर लांब प्लॉट आहे आणि तो आमच्या हिताचा नाही. मुळात तो प्लॉट 1 किलोमीटरवरच आहे आणि हे आरक्षण उठवलंय. हे आरक्षण उठवण्याच्या बदल्यामध्ये 2 एकर जागा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्या नेत्यांनी, मी आता नाव घेऊ इच्छित नाही, पण ज्यांनी हे सगळं प्रकरण केलंय त्यांना 2 एकर जागा दिलेली आहे. आणि त्या 2 एकर जागेची किंमत 10 कोटी आहे. अजून पण त्याच व्यक्तीच्या नावावर ते ज्यांची मूळ जागा आहे ते गिराईक शोधायला लागले. 7 कोटीपर्यंत मागणी झाली. त्यांचं म्हणणं 7ला परवडत नाही, ही जागा 10लाच द्यायची आहे आणि म्हणून तो व्यवहार थांबलाय. परंतु आता माझ्याकडे सगळी डॉक्युमेंट आलेली आहेत आणि मी काल माननीय DDR साहेबांना पण हे सगळे ठराव काढण्याच्या संदर्भात त्यांना ही सगळी माहिती दिली आहे. तर मुळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवक जावक रजिस्टरला या ठरावाची नोंदच नाही. नंबर 1. नंबर 2, हे पत्र सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलंय आणि त्याच्यावरची सही जतच्या एका क्लार्कची घेतलेली आहे. मग ह्यांना काय इंटरेस्ट आहे? कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याचं नुकसान व्हाय. आता होणारच की असं झालं. जर तुम्ही एक ठराव घेऊन 10 कोटी रुपये मिळवणार असाल तर जयंतराव आणि त्यांच्या सगळ्या चेला चपाट्यांना ही कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांच्या ताब्यातच पाहिजे. जशी जिल्हा बँक पाहिजे तशी. आणखी एक दुसरी तिथं जतमध्ये जागा खाजगी वापरासाठी दिली, त्यामध्ये हॉटेल उभा केलंय. असं करता येत नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक तुम्ही लॉजिंग बोर्डिंगची इमारत बांधलेली आहे आणि त्या संदर्भात पण ते हस्तांतरण होऊ नये जोपर्यंत याच्या संदर्भातली योग्य मार्गदर्शक सूचना येत नाही तोपर्यंत त्याचं हस्तांतरण होऊ नये यासाठी आपले AR जे आहेत, आता जतचे प्रशासक आहेत, त्यांच्याकडे पण तशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे. म्हणजे आपल्या लोकांना माहीत असावं जिल्ह्यातल्या की भारतीय जनता पार्टीनं किंवा महायुतीनं जो निर्णय घेतलाय तो शेतकऱ्याच्या हिताचा आहे. त्यामध्ये पुढाऱ्यांचं हित नाही. म्हणजे आता जतची मार्केट कमिटी वेगळे होणं यामध्ये पुढाऱ्यांचं हित नाही.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जतचा सभापती असणं यात पुढाऱ्यांचं हित आहे. परंतु आम्हाला वेगळं एकदा आपली संस्था वेगळी करून त्या आपल्याच पायावरती संस्था उभी राहिली पाहिजे. आमची भूमिका ही आहे. लोकांनी खूप या सगळ्या बाबीचं स्वागत केलेलं आहे. 91 ग्रामपंचायतींनी ठराव हे आमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती वेगळी व्हावी या बाजूने दिलेले आहे. जवळपास 34 विकास सोसायट्यांनी ठराव हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूने दिलेले आहेत. त्यामुळे हे जे विषय असे आहेत हे सगळे विषय कृषी उत्पन्न बाजार समितीतले आम्ही येत्या काळात सगळे बाहेर काढणार आहोत. जतमध्ये नाही ते येईल ना बाहेर. आता ते काळातले सभापती वगैरे तारखावर तुमच्या लक्षात येईल. 2024 ला ठराव घेतलेला आहे आणि त्यामुळं जागा एकदम मोक्याची आहे. विजापूर रोडला जागा आहे आणि ते जागा म्हणजे हे बघा आरक्षण रितसर उठवलं तो भाग वेगळा. आता हे ठराव तिथं नाहीत असं म्हणणं आहे. म्हणजे बाहेरच्या बाहेर ठराव करून दिलेले आहे. जत नगरपालिकेचा आरक्षित जागा जत नगरपालिकेची आरक्षित जागा होती कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ते आरक्षण उठवलंय असा तो विषय आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.